आजपासून आपल्या गुरुकृपा क्लासमध्ये सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे लेक्चर, त्याचे सर्व व्हिडिओज दाखवण्यात येतील. आपलं सर्वांचं क्लासमध्ये स्वागत आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये MPSC, UPSC, त्यानंतर बँकिंग एक्झाम, पोलीस भरती एक्झाम, रेल्वे एक्झाम, पोस्ट ऑफिसच्या एक्झाम, अशा विविध प्रकारच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात याविषयीचं सर्व गणिताचं जे नॉलेज आहे ते आपल्यासमोर गुरुकृपा क्लासमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये दाखवल्या जाईल. हे सर्व लेक्चर कंटिन्यू पाहायचे आहेत. रोज एक लेक्चर टाकल्या जाईल आणि हे टोटल लेक्चर जर तुम्ही पाहिले तर तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहायला जासाल त्यावेळेस गणित विषयाचं थोडंसं काही टेन्शन तुमच्यावर येणार नाही. गणित विषयाचं जे बेसिक आहे, बेसिक पासून सर्व काही शिकवलं जाईल. तर यामध्ये सर्वात प्रथम आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विषयीचं गणिताचं नॉलेज. यामध्ये काय असते पहा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सर्वप्रथम आपल्याला संख्या रेषेचं नॉलेज असणं आवश्यक आहे. नंबर 1 मध्ये संख्या रेषा. संख्या रेषा विषयीचं सर्व नॉलेज आपल्याला असणं एकदम आवश्यक आहे. त्यामध्ये पहा काय करायचं, संख्या रेषा आपल्याला माहिती आहे कशी आहे. संख्या रेषा काढतो मी एक इथं, पहा लक्ष द्या. ही एक संख्या रेषा आहे. इथं सेंटर मध्ये आपण O पॉइंट घेऊ जो 0 दर्शवतो. या शून्याच्या उजवीकडे, शून्याच्या आपल्या हाताच्या उजवीकडे इथं सर्व धन संख्या असतात. 1 2 3 4 5 6 या पद्धतीने पुढे अशा असंख्य धनसंख्या या संख्या रेषेवर असतात. शून्याच्या उजव्या बाजूला. डाव्या बाजूला सर्व ऋण संख्या असतात. ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5 आणि ऋण 6 या पद्धतीनं अगणित असंख्य अशा डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. आपल्याला माहिती आहे की शून्यापेक्षा सर्व धनसंख्या ह्या मोठ्या असतात. ऑल पॉझिटिव्ह नंबर्स ग्रेटर दॅन 0 ॲज वेल ॲज ऑल पॉझिटिव्ह नंबर्स ग्रेटर दॅन मायनस इंटिजर्स. शून्यापेक्षा सर्व धनसंख्या ह्या मोठ्या असतात. सर्व ऋण संख्या ह्या शून्य आणि सर्व धनसंख्यांपेक्षा लहान असतात. ऋण संख्या ह्या शून्य आणि धनसंख्यांपेक्षा लहान असतात. याविषयी जर आपल्याला असा एखादा प्रश्न आला की 2 आणि ऋण 2 या दोन संख्यामधील लहान आणि मोठी संख्या कोणती, तर ऋण संख्या ही धनसंख्येपेक्षा लहान असते, म्हणजे धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठी असते. म्हणजेच 2 मोठे आहे ऋण 2 पेक्षा, असं आपण लिहू शकतो. आणि प्रत्येक डावीकडील संख्या ही उजवीकडील संख्येपेक्षा लहान असते. जसं हे 6 आणि हे 5, डावीकडे 5 आहेत तर उजवीकडे 6 आहेत, म्हणजे डावीकडील संख्या लहान आहे, उजवीकडील संख्या मोठी आहे. तसंच हे 5 आणि हा 1 हा या 5च्या डावीकडे आहे तर 5 हे 1च्या उजवीकडे आहे, म्हणजेच डावीकडील संख्या 1 लहान आहे, 5 ही मोठी आहे. त्याच पद्धतीने ऋण 1 आणि 1, तर ऋण 1 हा या धन 1च्या डावीकडे आहे, म्हणून ऋण 1 लहान आहे या धन 1 पेक्षा. उजवीकडची संख्या मोठी, डावीकडची संख्या लहान. त्यानंतर ऋण 1 आणि ऋण 3 या दोन मधील कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी आहे, ऋण 1 आणि ऋण 3. यामध्ये पहा ऋण 1
हा या ऋण 3च्या उजवीकडे आहे, तर ऋण 3 हा या ऋण 1च्या डावीकडे आहे. डावीकडील संख्या ही उजवीकडील संख्येपेक्षा लहान असते, म्हणजेच ऋण 3 लहान आहे. मग मोठे काय आहे, तर ऋण 1. म्हणजेच ऋण 1 मोठा आहे ऋण 3 पेक्षा, किंवा ऋण 3 लहान आहे ऋण 1 पेक्षा. या दोन्ही वाक्यांचं मिनिंग एकच आहे. ऋण 1 मोठा आहे ऋण 3 पेक्षा, याचा अर्थ हा झाला की ऋण 3 लहान आहे ऋण 1 पेक्षा. का लहान आहे, तर ऋण 3 हे डावीकडे आहे आणि ऋण 1 हा उजवीकडे आहे. डावीकडची प्रत्येक संख्या उजवीकडच्या संख्येपेक्षा लहान असते. त्यानंतर या संख्या रेषेवर आपल्याला दोन बिंदू मधील जर अंतर काढायचं असलं, समजा हा इथे एक बिंदू आहे ए आणि इथे एक दुसरा बिंदू घेईल मी बी. ए आणि बी यामधील जर अंतर काढायचं असलं तर पहा यामधील अंतर कसं काढता येते. म्हणजेच डिस्टन्स ए बी बरोबर किती. डिस्टन्स ए बी काढायचा आहे किंवा डिस्टन्स बी ए काढायचा आहे. डिस्टन्स ए बी चाच अर्थ हा होतो की डिस्टन्स बी ए. कसं काढायचं पहा, तर ए चा निर्देशक लिहू आपण 3, बी चा निर्देशक लिहू ऋण 4. आता 3 आणि ऋण 4 यामधला मोठा लहान अंक कोणता आहे ते पाहू. तर 3 हा धन आहे आणि ऋण 4 हे ऋण आहे. म्हणजेच धन संख्या ह्या मोठ्या असतात प्रत्येक ऋण संख्येपेक्षा. म्हणजेच 3 मोठा आहे ऋण 4 पेक्षा. तर आता आपल्याला डिस्टन्स ए बी काढायचा आहे. डिस्टन्स ए बी काढायसाठी मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या कोणती आहे 3, तर या 3 मधून वजा करायचे. लहान संख्या कोणती आहे तर ऋण 4. म्हणजेच हे 3 ऋण गुणिला ऋण बरोबर धन होत असते आणि हा 4 जसाच्या तसा. म्हणजेच 3 अधिक 4 बरोबर किती 7 एकक. म्हणजेच डिस्टन्स ए बी बरोबर 7 एकक. पहा बरं ए आणि बी मध्ये 7 एकक आहेत का मोजू आपण. इथून इथपर्यंत 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक आणि हा ए बिंदू आपला 7 एकक वर. म्हणजे डिस्टन्स ए बी किती झालं 7 एकक. त्यानंतर आणखीन आपण एक डिस्टन्स काढू. डिस्टन्स कोणते दोन बिंदू घेऊ, हा इथं पी घेऊ आणि हा इथं क्यू घेऊ. डिस्टन्स पी क्यू बरोबर किती असा आपला प्रश्न आहे. त्यासाठी पी चे निर्देशक ऋण 5 आणि क्यू चे निर्देशक, क्यू चा निर्देशक किती आहे ऋण 2. आता यामधले ऋण 5 मोठे आहेत का ऋण 2 मोठे आहेत हे सर्वप्रथम कन्फर्म करायचं. ऋण 5 या ऋण 2 च्या डावीकडे आहे आणि डावीकडची संख्या ही लहान असते. त्यामुळे ऋण 5 हे लहान आहे ऋण 2 पेक्षा. याचा अर्थ काय झाला की ऋण 2 मोठे आहे. म्हणजेच ऋण 2 मोठे आहे ऋण 5 पेक्षा. हे चिन्ह तर तुम्हाला माहितच आहे. ऋण 2 मोठे आहे, या चिन्हाचं तोंड जसं मोठं होत जाते, जिकडे मोठं होते तिकडची संख्या मोठी गृहीत धरायची. जर चिन्ह आपल्याला कन्फ्यूज करत असतील तर त्यासाठीची एक सोपी आयडिया, या चिन्हाचं तोंड जिकडे मोठं होत जाते ती संख्या मोठी आणि या चिन्हाचं तोंड जिकडे असं निमुळतं म्हणजे लहान होत जाते ती संख्या लहान. तर ऋण 2 मोठे आहे ऋण 5 पेक्षा. मग आपल्याला डिस्टन्स काढायसाठी आपला नियम डिस्टन्स पी क्यू, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. म्हणजेच ऋण 2 मधून वजा करायचे ऋण 5. हा ऋण 2 जसाच्या तसा लिहावा लागेल चिन्हासहित. ऋण गुणिला ऋण बरोबर काय होईल तर धन 5. आता ऋण 2 धन 5 याची बैजिक बेरीज काय येते तर अलग अलग चिन्हांच्या ह्या दोन संख्या आहेत.
अलग अलग चिन्हांच्या ज्या संख्या असतात त्या संख्यांची वजाबाकी करतात. मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करतात. 5तून 2 गेले, 3 राहिले. आलेल्या उत्तराला या 2 पैकी जी संख्या मोठी आहे तिचं चिन्ह देतात, म्हणजे धन 3. हे धन लिहायचं काम नसते, कारण की ज्या संख्येला चिन्ह नाही त्या संख्येला धन चिन्ह असते. म्हणजे डिस्टन्स PQ बरोबर किती झालं, तर 3 एकक. पाहू आपण 3 एकक आहे का P आणि Q मधील अंतर. हे 1 एकक, 2 एकक, 3 एकक. या पद्धतीनं आपण संख्या रेषेवर जर आपल्याला 2 बिंदू दिले तर त्या 2 बिंदू मधील डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. संख्या रेषेचं नॉलेज इथून सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी सुरू होत असते. यामध्ये संख्या रेषेच्या सेंटरमध्ये आपण O पॉइंट घेऊन त्याला 0 निर्देशक दर्शवला. या शून्याच्या म्हणजे आपल्या उजवीकडे ह्या धन संख्या, इकडे ऋण संख्या. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, तर उजवीकडील संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते. उजवीकडील संख्या, प्रत्येक धन संख्या ही 0 आणि सर्व ऋण संख्यांपेक्षा मोठी असते. 0 हा मोठा असतो या सर्व ऋण संख्यांपेक्षा, तर ऋण संख्या ह्या लहान असतात 0 आणि सर्व धन संख्यांपेक्षा. जर समजा 2 संख्या ऋण आहेत, ऋण 3, ऋण 4, तर यामधली जी डावीकडे संख्या असते ती लहान असते. ऋण 4 लहान आहे ऋण 3 पेक्षा. याविषयीचं नॉलेज आपण इथपर्यंत या संख्या रेषेचं पाहिलं. आता त्यानंतर जे संख्यांचे संच असतात त्या संचांविषयी पाहू आपण, जे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारल्या जातात. जसं नैसर्गिक संख्या संच कुठून सुरू होतो, पूर्ण संख्या संच हा कुठून सुरू होतो, तर या संख्या संचांविषयी हा n, कॅपिटल N आपल्याला नैसर्गिक संख्या दर्शवतो. नैसर्गिक संख्या संच. या नैसर्गिक संख्या संचाचा सिंबॉल आहे कॅपिटल N. आणि मग या n चे घटक कसे असतात, तर धन 1, धन 2, 3, 4 या पद्धतीनं सर्व धन संख्या की ज्या संख्या 1 पासून सुरू होतात अशा संख्यांच्या संचाला नैसर्गिक संख्यांचा संच म्हणतात. त्यानंतरचा जो संख्या संच आहे तो आहे W. W म्हणजे पूर्ण संख्या संच. पूर्ण संख्या संच. आता या पूर्ण संख्या संचाचे घटक कसे असतात, हे घटक 0 पासून सुरू होतात आणि यामध्ये पूर्ण नैसर्गिक संख्या संच असतो. म्हणजे 0 आणि पूर्ण धन संख्या यांच्या संचाला W म्हणजे पूर्ण संख्या संच म्हटल्या जाते. समजून राहिलं ना. W म्हणजे पूर्ण संख्या संच, जो 0 पासून सुरू होतो आणि ज्यामध्ये सर्व धन संख्या असतात. आता त्यानंतरचा संख्या संच आहे I. या I ला म्हणतात पूर्णांक संख्या संच. पूर्णांक संख्या संच. आता या I चे घटक कसे असतात पहा. I मध्ये पूर्णांक संख्या आहे, याचा अर्थ काय की टोटल ऋण संख्या आहे. ऋण 3, ऋण 2, ऋण 1 ह्या अगणित आहेत इकडे. ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5 अशा अगणित ऋण संख्या सर्व. यामध्ये 0 देखील असते. पूर्णांक संख्या संचाचा 0 हाही घटक असते आणि यामध्ये नैसर्गिक संख्या संच पूर्ण असते. म्हणजे सर्व धन संख्या देखील असतात. सर्व धन संख्या, सर्व ऋण संख्या आणि 0 या तीनही याचं कॉम्बिनेशन म्हणजे पूर्णांक संख्या संच I. I ला पूर्णांक संख्या संच म्हणतात. यानंतरचा जो संख्या संच आहे तो आहे Q.
क्यू म्हणजे परिमेय संख्या संच. परिमेय संख्या संच. या क्यूचे घटक कसे असतात तर 1/b या स्वरूपाचे, म्हणजेच 1/2, 3/4 किंवा आणखीन 5/7 अंश आणि छेद. यामध्ये जी संख्या असेल त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. आता त्यानंतरचा जो संच आहे तो दर्शवतात क्यू डॅशने, ज्याला आपण अपरिमेय संख्या संच म्हणतो. अपरिमेय संख्या संच क्यू डॅश. आता या क्यू डॅशचे घटक कसे असतात की ज्या संख्येचं वर्गमूळ परफेक्ट निघत नाही अशा प्रकारच्या ज्या संख्या असतात, उदाहरणासाठी वर्गमुळात 5 याचं वर्गमूळ परफेक्ट आपल्याला काढता येते का? जसं 4चं वर्गमूळ 2 आहे, 1चं वर्गमूळ 1 आहे, त्यानंतर 9चं वर्गमूळ 3 आहे, म्हणजेच 9 हा 3चा वर्ग आहे, 4 हा 2चा वर्ग आहे, 5 हा कशाचा वर्ग येईल का? नाही येत. म्हणजेच 5चं वर्गमूळ आपल्याला काढता येईल का? तर अशा प्रकारच्या संख्यांच्या संचाला अपरिमेय संख्या संच म्हणतात, जो क्यू डॅशने दर्शवला जातो. आणि शेवटचा संख्या संच येतो ज्याला आपण आर म्हणतो. हा आहे वास्तव संख्या संच. वास्तव संख्या संच. यामध्ये सर्व प्रकारच्या संख्या संच असतात. नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, परिमेय संख्या संच, अपरिमेय, पूर्णांक, सर्व संख्यांचा संच म्हणजे वास्तव संख्या संच. हे झालं आपलं या लेक्चरमध्ये संख्या संचांच्या विषयीचं नॉलेज. त्यानंतर संख्या रेषाविषयीचं नॉलेज. आपण यानंतरचा जो भाग पाहणार आहोत तो भाग पाहणार आहोत धन आणि ऋण या विषयीचं नॉलेज. म्हणजेच त्या दोन संख्यांची जर एखादी संख्या धन आहे एखादी संख्या ऋण आहे, यांची बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा का भागाकार करायचा, या विषयीचं नॉलेज आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या विषयी जे आपण फर्स्ट लेक्चर पाहून राहिलो, यामध्ये आपण संख्या रेषेविषयीचं टोटल नॉलेज पाहिलं. त्यानंतर संख्यांचे संच किती आहेत आणि या संख्या संचांविषयीचं नॉलेज पाहिलं. त्यानंतर संख्या रेषेवर दोन बिंदू मधील अंतर कसं काढायचं ते पाहिलं. मोठी संख्या लहान संख्या कशी ठरवायची ते पाहिलं. यासाठी आपण आणखीन हमेशा रेग्युलर आपले लेक्चर गुरुकृपा क्लासमध्ये पाहत राहा. तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विषयीची पूर्ण तयारी आपल्या क्लासमध्ये आजच्या पहिल्या लेक्चर पासून केल्या जाईल. मॅथेमॅटिक्स विषयाची भीती सोडून द्या. मॅथेमॅटिक्स संबंधीचं टोटल कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे सर्व लेक्चर्स आपल्या क्लासमध्ये हे दाखवल्या जातील. विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला जॉईन व्हा. तिथं तुम्हाला सर्व अपडेट्स मिळतील. ओके.